पण निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर देखील इतक्या तात्काळ पराभवानंतरची सभा घेण्याची मला असं वाटतं ही पहिलीच वेळ आहे आणि ती आपण करून दाखवलं. मला असं वाटलं की बाबा आत्मचिंतनच करायचं असेल तर सगळ्यांबरोबर करू. फक्त पक्षाच्या आपल्या पदाधिकाऱ्यांना घेऊनच कशाला आत्मचिंतन. काय झालं काय नाही झालं या सगळ्याच गोष्टी असतात, त्या तुम्हालाही ऐकाव्याशा वाटतात, महाराष्ट्रातल्या जनतेलाही वाटणार की बाबा अचानक काय झालं यांचं. पण मी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडण्याच्या अगोदर सर्वप्रथम मी आपल्या देशाचे नवीन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं खास करून मी अभिनंदन करतो.